ते भाऊजी आम्ही नीता वहिनी बरं नाहीये ना तुम्हाला? पोटात बाळ आहे तुमच्या. आता जर मी सांगितलेलं तुम्ही ऐकलं नाहीत म्हणून मी तुम्हाला शिक्षा दिली, जर जेवणच नाही दिलं, उपाशी ठेवलं, खायला काही दिलंच नाही, तर पोटातल्या बाळाला त्रास होईल ना त्याचा? धैर्य, हो काय बोलताय तुम्ही? तुमचा राग माझ्यावर आहे ना, मग माझ्यावर काढा ना. त्या दोघींना कशाला त्रास देताय? जे कुणी तुला मदत करायचा प्रयत्न करेल ना, त्याला त्रास सहन करायलाच लागेल. एक ना एक दिवस तू माझ्या या रूपाला घाबरून हे घर सोडून निघून जाशील. त्यासाठीच असं वागतोय मी. मग एक गोष्ट लक्षात ठेव, सावी घाबरणारी नाही, घाबरवणाऱ्याच्या मनात धडकी भरवणारी. घाबरायचं असतं तर कधीच घाबरून निघून गेले असते. वहिनी, उगाच माझ्यामुळं तुम्हाला यांची बोलणी ऐकायची काहीच गरज नाहीये. मला ते अजिबात आवडणार नाही. हार मानायची नाही असं ठरवलीस ना तू? ठीक आहे, मग आता मी पण बघतो कशी मानत नाहीस ते. किती वेळ तुझी ही गुरमीनं फडफडणारी मान वर राहते ते. घ्या जेवायला, घ्या. दामिनी मॅडम, तुम्ही सांगितलेला सगळा मेन्यू केलाय. ते पण टायमिंगच्या आत. बघा जरा टेस्ट करून, आवडेल तुम्हाला. थांब सावी. दिवसभर काम करून थकली असशील ना? बस जेवायला. खा. नाही जेवायचं मला. मला माहितीये, मुजुमदारांच्या सुना सगळ्यांचं जेवण झाल्यावर जेवतात. नियम माहितीये मला.
एकदम बरोबर. बघितलंच आहे, तिला चांगलाच नियम माहिती आहे की मुजुमदारांच्या सुना सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर जेवतात. पण एक गोष्ट तुला माहिती नाहीये काय ना, तो नियम फक्त मुजुमदारांच्या सुनांसाठी आहे. मुजुमदारांच्या घरच्या मोलकरणीसाठी नाही. चांगलंच आठवत असेल ना तुला, तुझ्या त्या थेरड्या भाऊनं मला कसं बाजूला जेवायला बसवलं होतं. थांबा. या खुर्चीवर फक्त घरातली माणसं एकत्रित बसून इथं जेवण करू शकतात, बाहेरची नाही. तुमची जागा ह्या इथं बाहेर. बस बस, तू पण बस आता जेवायला. बस. दुसऱ्यावर आलेली वाईट वेळ, दुसऱ्याचा झालेला अपमान, हे सगळं ज्यावेळेस आपल्या बरोबर होतं त्यावेळेस वाईट वाटतं ना. वाटणारच, वाटायलाच पाहिजे. खा खा, हीच लायकी आहे तुझी. धैर्य